अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस छावणी पोलिसांनी अवघ्या 3 तासात चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबवणाऱ्या 3 आरोपींना पकडले। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28/12/2023 रोजी रात्री 8:03 सुमारास फिर्यादी कृष्णा दिनेश शेट यांचा टेम्पो मुंबई-आग्रा हायवेवरील पंचगंगा शोरूम समोर उभा होता। यावेळी 3 इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादीकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली। फिर्यादीने या घटनेची तक्रार छावणी पोलीस ठाण्यात केली। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपींची ओळख पटविली। अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपी मजहर खान, शरीफ खान, शहजाद अख्तर हमीद खान आणि मोहम्मद इरफान खलील अहमद यांना गुलशन नगर मालेगाव येथून ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून 6 मोबाईल हस्तगत करण्यात आले। या मोबाईल चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमप, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले। नाशिक प्लस न्यूज गणेश चोरमुंगे। चालत्या मोटरसायकलवरून नागरिकांचे मोबाईल पळून देण्याचे प्रमाण वाढलेले होते। त्या पार्श्वभूमीवर दिनांक 28/12/2023 रोजी रात्री 8 वाजता पंचगंगा शोरूमच्या समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगावमध्ये त्यांच्या व्यक्तिगत कामाकरिता। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून आलेल्या 3 लोकांनी हिसकावून नेला आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडे 1000 रुपये देखील काढून घेतले। सदर प्रकरणाची माहिती छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्यावरून छावणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांचे डीबीचे पथक तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीकडे अधिकची विचारपूस केली असता फिर्यादीने जो मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली आणि आरोपींच्या घरी जाऊन तपास करण्यात आला। त्यावरून 3 आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्या राहत्या घराची झडती देखील घेण्यात आली। तर तेव्हा सदर प्रकरणातील फिर्यादीचा मोबाईल, त्याची रोख रक्कम आणि इतर 6 मोबाईल असे एकूण 7 मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहेत। या 3ही आरोपींना पोलिसांनी मान्य कोर्टापुढे हजर केला असता पहिल्या दिवशी 3 दिवस पहिल्या वेळी, नंतरच्या वेळी 2 दिवस, असा एकूणमध्ये 5 दिवस त्यांचा PCR आपल्याला भेटलेला आहे। सदर प्रकरणामध्ये वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे। सदर आरोपितांकडून सदरप्रमाणे जप्त मुद्देमाला व्यतिरिक्त अजून काही गुन्हे त्यांनी केले आहेत का आणि त्यांच्या तपासामध्ये अजून काही आरोपितांची माहिती मिळेल का याच्यासाठी तपास चालू आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन छावणीचे PSI श्री चौधरी साहेब करत आहेत।